नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत आणि नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात करूयात आजच्या एका वादाच्या बातमीनं। आज वादाला सुरुवात झाली कारण कांजूरमार्ग इथल्या कारशेडचं काम थांबवा असं केंद्र सरकारनं राज्य सरकारला थेट लेखी पत्र लिहूनच कळवलं आहे। MMRDAला काम थांबवण्याचे आदेश द्या असं केंद्र सरकारनं राज्याला म्हटलंय। MMRDAनं मेट्रोच्या कारशेडचं काम कांजूरमार्गला करायला सुरुवात केली आहे आणि या कारशेडचं काम केंद्र सरकारच्या हिताच्या विरोधात आहे असं केंद्रानं म्हटलंय। कांजूरची 102 एकर जागा केंद्र सरकारची असल्याचा दावा सुद्धा केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलेला आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, नक्कीच मिलिंद, ही अत्यंत केंद्र आणि राज्याच्या सरकारमध्ये संघर्ष निर्माण करणारी ही बाब आहे। कारण राज्य सरकारनं आरे कारशेड जेव्हा स्थलांतरित केला आणि ते कांजूरमार्ग या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला, या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर आता केंद्र सरकारनं या ठिकाणी पत्र लिहिलं आहे की ही खार जमीन आहे आणि खार जमिनीची मालकी ही केंद्र सरकारकडे आहे। त्यामुळे ही केंद्र सरकारनं ज्याला खार जमीन सांभाळायला दिलेली असते ते म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात ही जमीन असते। त्यामुळे ही जमीन पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करावं असं MMRDAला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता कांजूरमार्गच्या कारशेडच्या जागेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। त्यामुळे केंद्र सरकारने अचानक हे पत्र लिहिल्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय। कारण आधी कारशेड जे आहे ते आरे कॉलनीमध्ये या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी आरेचं जंगल कापून कारशेड तयार करण्यात आला आणि तो निर्णय जो आहे या सरकारने बदलला आणि आता केंद्राने थेट कांजूरमार्गची जागा आपली आहे आणि ती जागा पुन्हा आमच्याकडे हस्तांतरित करा हे सांगितल्यामुळे पुढच्या काही काळात हा वाद आणखी मोठा होऊ शकतो। नक्कीच हा वाद अत्यंत मोठा होईल, कारण की ज्या पद्धतीनं कारशेड हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यानंतर आता केंद्र सरकारने कांजूरमार्गचा निर्णय या ठिकाणी थांबवला, तर नक्कीच कुठेतरी एका मोठ्या प्रकल्पाचं काम रखडण्यासाठीचा हा एक संघर्ष आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये होतोय आणि नक्कीच पडसाद जे आगामी राजकारणात चांगले उमटतील। प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। अमेरिकेनंतर थेट बिहारच्या निवडणुकांकडे जाऊयात, कारण देशात बिहार, मध्य प्रदेश, गुजरात याही ठिकाणी निवडणुका आहेत। बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होतंय। दुसऱ्या टप्प्यात एकूण 17 जिल्ह्यातल्या 94 जागांसाठी बिहारची जनता आज मतदान करेल। दुसऱ्या टप्प्यात 2,85,00,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, तर 1500 उमेदवारांचं नशीब आज पणाला लागणार आहे। 94 जागांमध्ये बिहारचे जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे दोनही पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांचं राजकीय भवितव्य आज ठरेल। तेजस्वी यादव हे राघोपूर विधानसभा मतदारसंघातून, तर त्यांचे भाऊ तेजप्रताप यादव हे हसनपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत। सध्याच्या कोरोनाच्या काळात पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही मतदानासाठी विविध प्रकारचे नियम हे काटेकोरपणे पाळावे लागतील। नितीश कुमार सरकारमधले अनेक मंत्री सुद्धा या टप्प्यात निवडणुकांना सामोरे जात आहेत।